नमस्कार. आज आपण मस्त असा क्रिस्पी बटाट्याचा आणि रव्याचा नाश्ता बनवणार आहोत. 2 बटाटे आणि अर्धी वाटी रव्यापासून मस्त असा एवढा सगळा भरपूर आणि वरतून असा खुसखुशीत आणि आतून सॉफ्ट असा हा नाश्ता आपला तयार होणार आहे. मुलांना तर आवडेलच, पण मोठ्यांना आणि वयोवृद्धांना सुद्धा खूप आवडेल असा हा नाश्ता आहे. खरंच तुम्ही नक्की ट्राय करून पहा, खूप खूप आवडेल आणि अगदी झटपट होणारा हा नाश्ता आहे. पाहू शकता आतून कसा सॉफ्ट असा आहे आणि वरतून अगदी खुसखुशीत असा आणि चव सुद्धा अप्रतिम आहे. तर पाहूयात कोणकोणतं साहित्य हवं आहे. तर 1 मिरची घेतलेली आहे आपण आणि लसणाच्या 4 पाकळ्या. आता आपण जिरं घेतलेलं आहे, अर्धा चम्मच चिली फ्लेक्स घेतलेला आहे, त्याच्यानंतर कोथिंबीर आणि कढीपत्ता सुद्धा घेतलेला आहे. पाहिलात तुम्ही तर अर्धा वाटी आपण रवा घेतलेला आहे आणि 2 वाटी बटाटा घेतलेला आहे. आता बटाट्याची सालं काढून घेऊयात. पहिल्या प्रथम स्वच्छ असा आपण हा बटाटा धुवून घेतलेला आहे, पुसून घेतलेला आहे आणि मग आपण बटाट्याची सालं काढून घेऊयात. आता बटाट्याची सालं काढून झाली की मग आपण हा बटाटा खिसून घ्यायचा आहे. आता बटाट्याची सालं काढून झालेली आहेत आणि किसण्यासाठी हा बटाटा आपला तयार झालेला आहे. तर आता आपण पटकन हा बटाटा खिसून घेऊयात. तर दोन्ही बटाटे आपण खिसून घेत आहोत, पाहू शकता तुम्ही. आता बटाट्याचा खिस आहे तो पटकन काळा पडतो, म्हणून फ्रेश खिसायचा आणि पटकन आपण ही रेसिपी तयार करणार आहोत. पाहू शकता. आता बटाटा आपला खिसून तयार आहे. तर आता आपण पहिल्या प्रथम कढई गरम करून घेऊयात आणि कढईमध्ये 1 छोटी पळी तेल घालायचं आहे. आता याच्यामध्ये कढीपत्त्याची पानं सोडून देऊयात. आता कढीपत्ता चांगला तडतडला की मग आपण मिरची घालून घेऊयात, कारण मिरचीचा थोडासा तिखटपणा, एक छान असा फ्लेवर येतो. तर म्हणून आपल्याला 1 मिरची उभी कापायची आहे. कापल्या व्यतिरिक्त टाकू नका, नाहीतर मग ती तोंडावरती किंवा डोळ्यामध्ये उडण्याची शक्यता असते. म्हणून आपण थोडासा काप मारायचा उभा आणि मग मिरची घालायची. त्याच्यानंतर टाकले हे आपण जिरं, 1 चमचावर जिरं घातलं तरीही चालेल. आता चिली फ्लेक्स घालायचं आहे अर्धा चमचा. जर चिली फ्लेक्स नसेल तर मात्र आपण लाल तिखट घातलं तरीही चालेल. आता अद्रक आणि लसूण जे आहे ते चांगलं ठेचून घेतलेलं आहे आणि अद्रक लसूण आपण यामध्ये ऍड केलेला आहे. आता समजा जर तू मोठ्यांना खायचं असेल तर ही मिरची जी आहे ती बारीक कट करून टाकली तरीही चालेल किंवा ठेचून टाकली तरीही चालेल. पण लहानांना खायचं असेल तर मात्र अशी उभी कापून घ्या आणि मिरची याच्यामध्ये चांगली तेलामध्ये परतून घ्या, जेणेकरून त्याच्यातील तिखटपणा ते सोडेल आणि मग आपण काढून त्या मिरचीला तुम्ही टाकलात तरीही चालेल, म्हणजे मुलांना खाण्याकरिता त्रास होणार नाही. आता पाहू शकता कोथिंबीर सुद्धा आपण यामध्ये ऍड केलेली आहे. आता छान असा ब्राउनिश असं आपल्याला करायचं नाहीये लसूण, तर थोडा फक्त तेलावरती परतायचा आहे आणि लगेच आपण पाणी ऍड करत आहोत. तर पाणी आपण 1 वाटी ऍड केलेलं आहे. अर्धा वाटी रव्यासाठी 1 वाटी पाणी. आता पाणी चांगलं उकळू द्यायचं आहे आणि याच्यामध्ये आपण जे साहित्य घातलेलं आहे ते छान असा फ्लेवर येईल त्या साहित्याचं. तर आता मीठ आपण ऍड करूया. चवीनुसार मीठ घालायचं आहे. आता अर्धा चमचा मी ऍड केलेला आहे आणि लाल तिखट थोडंसं ऍड केलेलं आहे. तुमच्या तिखटाच्या कमी जास्त, म्हणजे तुम्हाला ज्या अकॉर्डिंग तुम्हाला हवं आहे त्यानुसार तुम्ही कमी जास्त करू शकता. आणि पाहू शकता आता आपण हा रवा ऍड करून घेऊयात. आता रवा सुद्धा ऍड केलेला आहे. आता सोबतच आपण जो आपण बटाटा किसून घेतलेले आहेत 2, तर ते बटाटे सुद्धा आपण यामध्ये ऍड करणार आहोत. तर चला आता बटाटा सुद्धा आपण ऍड करून घेतला. आता सर्व व्यवस्थित असं वेल मिक्स करून घेऊयात.
आता छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. ऍक्च्युली आता तुम्ही पाहिलं मी चिली फ्लेक्स अर्धा चमचा घातला आहे आणि अर्धा चमचा लाल तिखट घातलेला आहे. तर त्याऐवजी तुम्ही 1 चमचावर जरी लाल तिखट घातलं किंवा तुम्हाला जर जास्त आवडत असेल तर तुम्ही जास्त सुद्धा ऍड करू शकता. थोडासा गरम मसाला जरी घातला तरीही चालेल. तर आता आपण याच्यामध्ये अजून थोडीशी चव वाढवण्यासाठी टमाटा सॉस ऍड करत आहोत 1 चमचा आणि तो सुद्धा आपण व्यवस्थितपणे मिक्स करून घेऊयात. टमाटा सॉसमुळे एक आतमध्ये एक खात असताना छान अशी चव येते आणि मुलांना ते खूप आवडतं. असं थोडंसं आंबटसर गोडसरपणा जो असतो तो टमाटा सॉस मध्ये. आपण हा नाश्ता टमाटा सॉस सोबतच सर्व करणार आहोत किंवा तुम्ही कोणत्याही चटणी सोबत सुद्धा तुम्ही खाऊ शकता. तर आता पाहू शकता आपलं हे थंड करत ठेवायचं आहे. जे बनवलेलं पीठ आहे ते आता थोडंसं थंड झालं की मग आपण याला छान असा कोणताही शेप देऊ शकता तुम्ही. आता तुम्हाला वाटल्यास तुम्ही गोल बनवू शकता, स्क्वेअर बनवू शकता किंवा मी ज्या पद्धतीने बनवलेलं आहे तर त्या पद्धतीचा सुद्धा शेप तुम्ही देऊ शकता. तर सुंदर असा एखादा आकार द्यायचा आहे जेणेकरून मुलांना ते अट्रॅक्टिव्ह वाटेल आणि दिसायला सुद्धा खूप सुंदर दिसेल. पाहू शकता या पद्धतीने. तर अशा पद्धतीने जरी तुम्ही आकार दिला तरी तो असा पातळ द्यायचा, जास्तही जाडसर बनवायचं नाही जेणेकरून खुसखुशीतपणा त्यातला जास्तीत जास्त राहील आणि मुलांना खूप आवडेल किंवा आपल्याला सुद्धा खूप, तुम्हाला सुद्धा तुम्ही खाताना खूप छान असे एक आवडेल आणि खुसखुशीतपणा एक छान असा येईल आणि कोणीही खाईल असा हा पदार्थ होणार आहे आपला. तर पाहू शकता या पद्धतीने आपल्याला बनवायचं आहे. जास्तही जाडसर मात्र बनवायचं नाही, लांबट बनवलेलं आहे. ठीक आहे. तर आता आपण तेल ऍड करूयात कढईमध्ये. आता कढईमध्ये तेल ऍड केलेलं आहे. आता थोडंसं पीठ टाकून मी पाहत आहे की कढईतलं तेल जे आहे ते जास्त गरम झालेलं आहे का म्हणून. तर आता तेल आता बऱ्यापैकी ऍक्च्युली गरम झालेलं आहे आणि आता आपण पाहू शकता तुम्ही पीठ जर वरती आलं तर कढईतलं जे तेल आहे ते परफेक्ट गरम झालेलं आहे. आता आपण हे सर्व छान असं फ्राय करून घेऊयात. अगदी लालसर कलरमध्ये, ब्राउनिश कलर म्हटला तरी चालेल. थोडासा बदामी जो रंग असतो तर बदामी रंगावरती आपण हे फ्राय करून घेणार आहोत. नक्की ट्राय करून पहा सुट्टीच्या दिवशी. अगदी झटपट आणि खरंच खूप छान अशी होणारी ही रेसिपी आहे. सर्वांना आवडेल. वाटल्यास त्याच्यात तुम्ही तुम्हाला आवडते मसाले सुद्धा ऍड करू शकता. वाटल्यास तुम्ही मॅजिक मसाला थोडासा ऍड करू शकता. अगदी न कळत गरम मसाला ऍड करू शकता किंवा पास्ता मसाला जर तुमच्याकडे असेल तर थोडासा न कळत आपल्याला ऍड करायचा आहे. आणि पाहू शकता मस्त असा गोल्डन कलरवरती आपल्याला हे सर्व जो आपला नाश्ता आहे तो फ्राय करून घ्यायचा आहे. आणि फ्राय करत असताना लगेचच पटकन आपण टाकल्याबरोबर आपण लगेचच हलवायचं नाहीये. थोडा वेळ त्याला शिजू द्यायचं आहे, नाहीतर मग पीठ चिकटण्याची खाली शक्यता असते. तर थोडंसं पहिल्यांदा शिजलं की मग आपण हलवून ते व्यवस्थितपणे फ्राय करून घ्यायचं आहे. तर आपण पाहू शकता मीडियम गॅस ठेवायचा आहे आणि छान असं खुसखुशीत आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे. सुंदर असा कलर आलेला आहे पाहू शकता तुम्ही. आता आपण काढून घेऊयात एका प्लेटमध्ये आणि बाकीचे उरलेला जो नाश्ता आहे तो सुद्धा आपण छान असा फ्राय करून घेऊया. आणि आता आपण सर्व हे फ्राय करून घेतलेलं आहे आणि पाहू शकता सुंदर असा कलर सुद्धा आलेला आहे आणि खुसखुशीत वरतून झालेला आहे आणि आतमध्ये एकदम सॉफ्ट असं झालेलं आहे. आता छान अशी डिश सुद्धा आपण सर्व केलेली आहे पाहू शकता तुम्ही. आता आपण टेस्ट करून सुद्धा पाहूयात आणि
तुम्ही नक्की ही रेसिपी बनवून पहा, तुम्हाला खूप आवडेल। आणि जर तुम्हाला माझी व्हिडिओ किंवा माझी रेसिपी थोडीशी जरी आवडली तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब केल्याशिवाय अजिबात जाऊ नका आणि अजिबात सबस्क्राईब करायला विसरूही नका। आणि थँक्यू माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल। खरंच तुम्ही असेच म्हणजे व्हिडिओ जेव्हा पाहता आणि मला कमेंट्स करता छान छान, तेव्हा मला प्रोत्साहन मिळतं नवीन नवीन व्हिडिओज घेऊन येण्यासाठी। आणि थँक्यू, मनापासून धन्यवाद माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल।